वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट पाहूया आपल्या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की आता जे इन्स्पेक्टर साहेब असतात ते सांगत असतात की हे बघा मॅडम, काळजी करू नका, त्या विक्रांत शिर्केला पकडण्यासाठी मी काहीही करू शकतो। तुमच्यावरती हल्ला करणाऱ्या हल्लाखोरांना शोधायला मी माणसं कामाला लावलेली आहेत। एकदा का ते समजलं, एक जरी त्यातला सापडला तरी मग आपण त्यांना सोडत नसतो। तर दुसऱ्या बाजूला पूर्वाकडे आता कुमुदिनी आजी आलेली असते आणि ती हात जोडून म्हणत असते की प्लीज मी हात जोडते, पण एकदा पूर्वा ऊर्जा आणि शौर्यला भेटू देत ग प्लीज। त्यावर ऊर्जाची आई म्हणजे पूर्वा म्हणत असते की मी तुमच्यासमोर हात जोडते, प्लीज उगाचच्या उगाच इकडे तुम्ही रडू वगैरे नका, नाटक करू नका, प्लीज इकडनं तुम्ही निघून जा, कारण तुम्ही आत्ता काहीही केलं ना तरी त्या सगळ्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे, सगळं शून्य आहे। उगाचच्या उगाच तुम्ही इथे थांबून स्वतःचा वेळ वाया घालवण्यापेक्षा प्लीज तुम्ही इकडनं निघून जाणं तुमच्यासाठी चांगलं ठरेल। निघून जा इकडनं, माझा तुमच्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास नाही आहे, मला तुम्हाला इथं थांबूच द्यायचं नाही आहे। त्याबरोबर मग मात्र आजी आता तिकडनं रडत निघून जाते। त्याबरोबर पूर्वा आता विचार करते की नाही आता पाणी डोक्याच्या वरनं जायला लागलं आहे, असं होऊन चालणार नाही। ऊर्जा म्हणाली तेच बरोबर आहे आणि मग ती आता त्या पारिजातच्या वडिलांना फोन करते आणि विचारते, तुम्ही आनंद जाधव बोलताय ना, मला तुमच्याबरोबर आपल्या मुलांच्या लग्नासंदर्भात बोलायचं आहे, तर आपण भेटून बोलू शकतो ना। त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता सगळेच जण शौर्याच्या जवळ बसलेले असतात। विजया तर आता धाय मोकळून रडत असते। ती म्हणत असते की आता फक्त अर्धा तास म्हटलं आहे डॉक्टरांनी राहिलेल्यापैकी, डॉक्टर 3 तासात शुद्धीवर आले नाही तर हा कोमात जाईल असे म्हणाले होते आणि आता तर फक्त अर्धा तास, पण हा अजूनही शुद्धीवरती येत नाही आहे। अहो काय झालं आहे माझ्या मुलाला, मला काहीच कळत नाही आहे। शौर्य अरे बाळा उठ ना, शौर्य अरे उठ रे, आता बाद झालं, पुरे कर, असं सगळं आता विजया बोलत असते। तर दुसऱ्या बाजूला हर्षवर्धनलाही काळजी वाटत असते, पण हर्षवर्धन विजयाला सावरण्याचा प्रयत्न करत असतो, तो विजयाला धीर देत असतो। त्याबरोबर आदित्य म्हणतो, डॅड मला असं वाटतं की आता आपण शौर्यला हॉस्पिटलला शिफ्ट केलं पाहिजे। इतक्यात त्या ठिकाणी कुमुदिनी आजी येते आणि आता आजी म्हणत असते, मला शौर्यबरोबर बोलायचं आहे, तुम्ही सगळ्यांनी थोडा वेळ बाहेर जा। त्याबरोबर विजया म्हणते की मला कुठेही जायचं नाही आहे माझ्या मुलाला सोडून। त्यावर मग कुमुदिनी अलगस तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिला म्हणते, हे बघा मला या विषयावर अजिबात चर्चा नको आहे, प्लीज मी सांगते तेवढं करा, माझं तसं ऐका, तुम्ही सगळ्यांनी थोडा वेळ बाहेर जा, मला शौर्यबरोबर एकटीला थांबू द्या, मला बोलायचं आहे त्याच्याशी। त्यावेळी मग मात्र आता सगळ्यांचाच नाईलाज होतो। हर्षवर्धन हा लगेच विजयाला तिकडनं घेऊन जातो। त्यानंतर मग आजी शौर्यजवळ बसते आणि ती शौर्याला म्हणू लागते, बाळा मला माहिती आहे रे तुला कसला त्रास होतो आहे, मला सगळं कळतं आहे, पण काय करू, मी खूप प्रयत्न केले रे ऊर्जाला इकडे घेऊन येण्याचे, पण नाही जमलं, मला नाही घेऊन येऊ शकले रे मी तुझ्या ऊर्जाला, पण आता प्लीज शुद्धीवरती ये शौर्य, अरे खूप झालं, पुष्कळ झालं, पुरे झालं, शौर्य बाळा शुद्धीवरती ये, डोळे उघड बाळा, डोळे उघड, मी काय करू रे तुझ्यासाठी आता आणखीन अजून, मला खरंच कळत नाही आहे शौर्य, प्लीज बाळा शुद्धीवर ये रे शौर्य, डोळे उघड ना बाळा प्लीज। पण शौर्य काही आता डोळे उघडत नसतो, तो बेशुद्धच अवस्थेत असतो। आता आजीला डॉक्टरांचं बोलणं आठवत असतं, शौर्याला कसला तरी खूप जास्त स्ट्रेस आलेला आहे आणि त्याला जोपर्यंत हा स्ट्रेस राहील तोपर्यंत तो बरा होणं अवघड आहे। त्यामुळे पहिला तर त्याचा हा स्ट्रेस घालवला पाहिजे, त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल। त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्य मला माहिती आहे ऊर्जा तुला भेटली नाही आहे त्यामुळे तुला त्रास होतो आहे, पण आता मी काय करू, कसं तुला बरं वाटेल बाळा, कसा शुद्धीवर येशील तू, मी खूप प्रयत्न केलेत रे, पण आता मी काय करू ते तूच सांग मला। त्यावेळी आजीला आठवतं की एकदा शौर्य हा खूप आनंदाने गाणे ऐकत होता। त्यावेळी आजी तिकडे आली आणि शौर्याला म्हणतली की काय रे बाळा शौर्य, काय ऐकतोयस एवढं, काय एवढा आनंदी आहेस। शौर्य म्हणाला होता की आजी अगं होळीच्या दिवशी इकडे ऊर्जाने एक गाणं गायलं होतं आणि ते गाणं मी गपचूप लपून रेकॉर्ड केलं होतं, ते गाणं ऐकतोय, तुला ऐकायचं आहे का, ऐक ना। आणि मग तेव्हा शौर्यने आजीला ते गाणं ऐकवलं होतं आणि म्हणाला होता, आजी बघ ना ऊर्जाचा आवाज किती छान आहे ना, ऊर्जाचा आवाज जरी साधा ऐकला ना तरीसुद्धा माझं सगळं टेन्शन दूर पळून जातं, मला अगदी असं फ्रेश झाल्यासारखं वाटतं, कितीही स्ट्रेस असो, कितीही ताण असो, काहीही असो, पण ऊर्जाच्या आवाजात ना जादूच अशी आहे की मला छान वाटतं, एकदम बरं वाटतं। मग आजी म्हणते, हो खूप छान आवाज आहे तिचा, गोड आहे आवाज मुलीचा। त्यावर शौर्य म्हणतो, आजी माझ्या ऊर्जाचा काही फक्त आवाजच गोड
गोड नाही आहे, माझी संपूर्ण ऊर्जाच गोड आहे. तिच्या आवाजात ना काहीतरी वेगळी जादू आहे, काहीतरी वेगळेपण आहे तिच्यात, जे मला ना असं नेहमी भावत असतं, जे मला असं नेहमी भारी वाटत असतं, एकदम ग्रेट फिलिंग येत असतं. ऊर्जा माझ्याबरोबर असेल ना तर मला कसलंच टेन्शन उरणार नाही. ऊर्जा असली की मला सगळं कसं अगदी भारी वाटत असतं. त्याबरोबर मग आता आजी काय करते, आजी हिच्या लक्षात येतं की शौर्यला ऊर्जाचा आवाज ऐकवला तरी कदाचित फरक पडू शकतो. आजी शौर्याचा मोबाईल शोधून आणते आणि मग शौर्याच्या फिंगरप्रिंटने ती तो मोबाईल उघडते आणि त्यानंतर मग आजी ताबडतोब शौर्याच्या मोबाईलवरती ते गाणं वाजवते जे ऊर्जाने गायलं होतं. आता ते गाणं शकुनाने मेहंदीच्या खुलले रे क्षण माझे खुलले रे हे असतं आणि आजी आता शौर्याच्या कानाजवळ तो मोबाईल धरते आणि त्यामध्ये आता ऊर्जाच्या आवाजातलं गाणं वाजत असतं. खुलले रे क्षण माझे खुलले रे मेहंदीच्या शकुनाने खुलले रे क्षण माझे खुलले रे. आजीला खूप वाईट वाटत असतं. आजीच्या डोळ्यातून अश्रू यायचे काही थांबत नसतात. तिला खूप दुःख होत असतं शौर्याची अवस्था बघून. पण आता ऊर्जाचा आवाज हळूहळू ऐकून शौर्याचं BP हे नॉर्मल होत आलेलं असतं. बघता बघता आता शौर्याचे डोळे हलू लागतात, शौर्याचे हात हलू लागतात आणि आता शौर्य शुद्धीवरती येत असतो. शौर्य आपल्या शुद्धीवरती येतो आहे हे बघून आजीला खूपच जास्त आनंद होतो आणि आता आजी शौर्याला आणखीन जास्त तो आवाज ऐकवू लागते. शौर्य हा आजीचा हात पकडतो, आजी शौर्याला हात देते. आता बघता बघता शौर्य पूर्ण डोळे उघडतो आणि जोरात ओरडतो, ऊर्जा. त्याबरोबर आता शौर्याने डोळे उघडून ऊर्जा अशा हाक मारल्याबरोबर आजीला खूप बरं वाटतं. आजी शौर्याचा हात घट्ट धरते आणि जोरजोराने सगळ्यांना हाका मारत म्हणते, हर्षवर्धन, हर्षवर्धन, आदित्य, लवकर सगळ्यांनी वरती या. हर्षवर्धन बघ शौर्याला शुद्ध आली. हर्षवर्धन, हर्षवर्धन वरती या, शौर्याला शुद्ध आली. आता हर्षवर्धन, हर्षवर्धन असा आजीने 2-3 वेळा हाक मारल्यावर मग आजी शौर्याकडे बघते आणि त्याला म्हणत असते, बाळा तुला शुद्ध आली. हर्षवर्धन, हर्षवर्धन. त्याबरोबर त्या ठिकाणी हर्षवर्धन, विजया, आदित्य, काकू सगळेच जण आलेले असतात. आता लगेचच इकडे आजी ही म्हणत असते, बाळा बरं वाटतंय ना. त्याबरोबर विजया तिकडे येते आणि विजया ही लगेचच शौर्याच्या छातीवर हात ठेवते आणि म्हणत असते, शौर्य बाळा ठीक आहेस ना. हर्षवर्धनसुद्धा म्हणत असतो, शौर्य बेटा बरं वाटतंय ना तुला. त्यावर आदित्य हा सुद्धा म्हणतो, ठीक आहेस ना रे. शौर्य म्हणतो, हो बेटा ठीक आहे. त्याबरोबर आता हर्षवर्धन हा म्हणत असतो, तुला काही वाटत नाही आहे ना, काही त्रास होत नाही आहे ना. त्याबरोबर मग विजया म्हणू लागते, शौर्य बाळा किती त्रास दिला होतास, किती काळजी वाटत होती तुला, तुझी मला माहिती आहे का तुला. त्याबरोबर शौर्य हा शांत असतो. तर तोपर्यंत आता इकडे हर्षवर्धन डॉक्टरला कॉल करून सांगतो की शौर्याला हॉस्पिटलाइज करण्याची गरज आहे डॉक्टर, असं काहीही मला वाटत नाही आहे. शौर्य शुद्धीवरती आलेला आहे, अगदी व्यवस्थित आहे तो. त्यावर आदित्य म्हणतो, डॅड अहो BP रेट तर बघा शौर्याचा, BP रेटसुद्धा आता नॉर्मल झालेला आहे. त्यावर मग हर्षवर्धन डॉक्टरला सांगतो की डॉक्टर त्याचं BP वगैरेसुद्धा आता नॉर्मलला आलेलं आहे. हो हो चालेल. आणि मग तो फोन ठेवून देतो. त्याबरोबर इकडे शौर्याची नजर सगळीकडे ऊर्जाला शोधत असते, पण ऊर्जा काही त्याला कुठे दिसतच नसते. त्यानंतर आता पद्मा हिला भेटण्यासाठी दिव्या आलेली असते. दिव्या पद्माला म्हणत असते, काय गं पद्मा, तुला बाबांनी आधीच 2 लाख रुपये दिले होते ना, मग ही गोष्ट माझ्यापासून का लपवलीस. पद्मा म्हणते, दिले होते. त्याबरोबर मग दिव्या म्हणते, कुठे आहेत ते पैसे. पद्मा म्हणते, आहेत घरातच आहेत. त्याबरोबर मग पद्मा ही तिच्या हातातनं स्वतःचा हात सोडवून घेते आणि म्हणते, थांबा आणते. आणि मग लगेचच पद्मा ही तिकडनं कॅश आणायला जाते. कॅश ती घेऊन येते आणि लगेचच ती कॅश दिव्याच्या हातामध्ये देते. दिव्या आता ती कॅश हातात घेते आणि खरं तर दिव्याचा खूप संताप झालेला असतो. दिव्या मनातल्या मनात म्हणत असते, वा हे बरं आहे बाबांचं, नाही म्हणजे स्वतःच्या सख्ख्या सुनेला देण्यासाठी यांच्या हातातून पैसे सुटत नाहीत आणि ह्या पद्माला देण्यासाठी यांच्याकडे एवढे पैसे येतात. बरं चाललं यांचं. त्याबरोबर आता पद्मा ही दिव्याला म्हणते, दिव्याताई काय झालं. त्यावर दिव्या म्हणते, नाही गं काही नाही, काय होणार, काही नाही. बरं आता बाबांनी तुला 2 लाख रुपये दिले होते, तुला 2 लाख हवे होते ना, हे घे, हे 2 लाख घे. आता हे पैसे ऑफिशियली तुझे झाले. आता हे पैसे घ्यायचे आणि इकडनं कायमचं गावाला निघून जायचं आणि आता कोर्ट केस ह्या सर्व गोष्टी बंद करून टाकायच्या. बघ आहे का नाही माझं काम कोर्टापेक्षाही फास्ट. आता बघ तुझीच काळजी केली ना मी. आता एक काम कर, आता पटापट एकदम पॅकिंगला लागायचं. बरोबर सगळी पॅकिंग आवरायची आणि चटकन निघून जायचं. पद्मा म्हणते, काय ताई अहो मी निघून गेले तर ऊर्जाताईंचं काय होईल. त्याबरोबर मग पद्मा हिला
लगेचच दिव्या म्हणू लागते, ऊर्जाची काळजी तू कशाला करतेस? ती माझी बहीण आहे ना, तिला कसं समजावून सांगायचं, तिची कशी काळजी करायची ते सगळं मी बघते. तुला दुसरं कोणाचाही विचार करण्याची काहीही गरज नाही आहे. आता तू फक्त स्वतःची काळजी कर, स्वतःचा विचार कर, स्वतःला जप. समजलं? हे घे 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 पैसे घे. आणि मग ती लगेचच पैसे पद्माच्या हातात देते. त्याबरोबर पद्माला इन्स्पेक्टर साहेबांचं बोलणं आठवतं. ऊर्जाताईंना त्रास तेव्हा नाही होणार जेव्हा त्या तुमच्यासाठी या केस लढतील. त्यांना त्रास तर खरा तेव्हा होणार आहे जेव्हा तुम्ही ही केस मागे घ्याल आणि पैसे घेऊन कायमच्या गावाला निघून जाल. पद्माताई, असं नका करू. त्या ऊर्जाताई तुमच्या पाठीशी खूप कठीण परिस्थितीत उभ्या राहिल्यात. आता जर तुम्ही त्यांचा हात असा अर्ध्यावर सोडला तर त्यांना खूपच जड जाईल. त्याबरोबर मग दिव्या ही पद्माला म्हणते, काय गं पद्मा, कुठे हरवलीस? काय झालं? त्याबरोबर पद्मा म्हणते, दिव्याताई नाही नको. त्यावर दिव्या म्हणते, हे बघ बाई पद्मा, आता विचार वगैरे काहीही बदलू नकोस. हे पैसे घे आणि गुपचूप तुझ्या गावी निघून जा. त्यावर पद्मा म्हणते, अहो जर मी निघून गेले तर ऊर्जाताईंचं काय होईल? दिव्या म्हणते, अगं मी म्हटलं ना की तू तिची काळजी करू नकोस, तिचं काय करायचं ते मी बघते. त्याबरोबर मग पद्मा म्हणते, दिव्याताई अहो पण. दिव्या म्हणते, अगं डोंट वरी, मी आहे ना, मी करेन सगळं मॅनेज, होईल सगळं व्यवस्थित. तू फार विचार करू नकोस. तू इतरांचा विचार करायचं सोडून दे बरं पद्मा. तू ना स्वतःचा तुझ्यापुरता विचार कर. मग बघ सर्व गोष्टी कशा आपोआप सोप्या होऊन जातील ते. कळलं का? तू आता इतर कुठलाही विचार करू नकोस. तू आता फक्त आणि फक्त स्वतःचा आणि स्वतःचाच विचार कर. त्या व्यतिरिक्त तुला आता सध्या तरी काहीही करण्याची गरज नाही आहे. कळलं का? बरं चल, आता तू हे पैसे पटकन घे आणि मोकळी हो. मी निघते हां. आणि निघ लवकर, तू सुद्धा निघ. त्याबरोबर आता लगेचच पद्मा ही दिव्याला म्हणते, दिव्याताई मला नको आहेत हे पैसे. त्यावर दिव्या म्हणते, काय? त्यावर पद्मा म्हणते, होय मला नको आहेत हे पैसे. मी केस मागे घेणार नाही आहे. माझी एक अट आहे. त्याबरोबर आता दिव्या म्हणते, कशासाठी? त्यावर ती म्हणते, केस मागे घेण्यासाठी. त्यावर पद्मा विचारते, काय अट आहे? दिव्या विचारते, काय अट आहे तुझी? मग पद्मा काय अट आहे ही दिव्याला सांगू लागते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे ऊर्जा ही तिने शौर्यकडून टोटल जे जे काही पैसे आत्तापर्यंत घेतलेले असतात त्याचा हिशेब केलेला असतो, ज्यामध्ये शौर्यने तिच्यासाठी 15,000 रुपयांची स्कूटी खरेदी केलेली असते. 750 रुपये तिच्या रिपेरिंगला दिलेले असतात आणि औषध गोळ्यांचा खर्च वगैरे असं सगळं पकडून टोटल 27,000 रुपये देणं ऊर्जा शौर्याला लागत असते. ऊर्जा म्हणत असते, काहीही करून मला पहिले तर शौर्य हर्षवर्धन जहागीरदारचे हे पैसे परत करायचे आहेत. इतक्यात आता त्या ठिकाणी ऊर्जेची आई आलेली असते आणि आता आई ही कपाटातनं एक साडी, एक ड्रेस आणि काही दागिने काढते. आता आई ते दागिने, साडी, कपडे आणून तिथे खॉटवरती ठेवते. त्याबरोबर ऊर्जाला कळत नाही की आईने या गोष्टी आत्ता का काढल्यात. आईला ऊर्जा लगेचच विचारते, आई हे सगळं तू आत्ता का काढलंयस? त्याबरोबर आई म्हणत असते, ऊर्जा अगं असं काय करतेस? तूच मला म्हणाली होतीस ना त्या जाधवांना फोन कर म्हणून. मलाही त्या जाधवांना फोन करायला थांबण्यामागे काही कारण आहे असं वाटलं नाही, म्हणून मग मी त्यांना फोन केला आणि म्हटलं भेटायला या म्हणून. भेटायला मी त्यांना बोलवून घेतलेलं आहे. त्याबरोबर हे ऐकून ऊर्जा गप्पच राहते. आई ऊर्जाला विचारते, ऊर्जा बाळा पण खरोखर नक्की तुला या सर्व गोष्टी करायच्या आहेत ना? तू हे सगळं? त्याबरोबर ऊर्जा हो आई एवढंच म्हणते. आई ऊर्जाला म्हणते, ऊर्जा हे बघ मी इकडे ड्रेस आणि साडी दोन्हीही काढून ठेवलं आहे. तुला जे योग्य वाटेल ते तू घाल, माझी काहीच हरकत नाही आहे. खरं तर हा कांदेपोह्यांचा कार्यक्रम, हा मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम, या सगळ्याच्याच मी विरोधात आहे. हे सगळं खरं तर मला पटत नाही. तुला त्या लोकांसमोर थांबण्याची इच्छा नसेल आणि तू नाही थांबलीस तरीही माझी काही हरकत नाही आहे. ऊर्जा म्हणते, नाही आई मी थांबेन, मी करेन सगळं. आई मी जरा आलेच जाऊन कोर्टात, थोडं महत्त्वाचं काम आहे. त्यावर आई ऊर्जाला विचारते, ऊर्जा अगं? ऊर्जा म्हणते, आई काळजी करू नको, काम महत्त्वाचं आहे म्हणून चालली आहे, येईन लवकर परत. ती पाहुणी घरात यायच्या आत मी घरात आलेली असेन, डोंट वरी. त्यानंतर मग ऊर्जाला आई पुन्हा एकदा विचारते, ऊर्जा बाळा तू हा जो काही निर्णय घेतेस, हे जे काही करायचं ठरवतेस ते नक्की मनापासून करतेस ना? त्याबरोबर मग ऊर्जा ही हो आई एवढंच बोलते. आता ऊर्जेच्या हो आई बोलल्यामागे तिच्या डोळ्यातनं येणारे अश्रू हे आईला कळतात
त्याबरोबर आई लगेचच स्वतःच्या हाताने ऊर्जाच्या मागे उभी राहूनच ऊर्जेचे अश्रू पुसते आणि मग ऊर्जाला काहीही न बोलता शांतपणे ती तिकडनं निघून जाते. ऊर्जा हे जे काही करते त्या गोष्टींचा तिलाही खूप मनस्ताप होत असतो, पण तरीही तिच्याकडे हे सगळं करण्यावाचून दुसरा काही पर्याय नसतो. तर दुसऱ्या दिवशी आता सगळेजण शौर्यकडे आलेले असतात. आता हर्षवर्धन शौर्याला विचारतो, बरं वाटतंय का बाळा? त्याबरोबर इकडे आता लगेचच शौर्याची आई म्हणू लागते, किती टेन्शन दिलं होतं शौर्य तू. त्याबरोबर आदित्यसुद्धा म्हणतो, काय लेका, एकदम लोड आणलं होतंस की जीवाला, ते असं कुणी वागतं का रे? त्याबरोबर आता काकी म्हणू लागते की शौर्याचं ना वहिनी सगळंच एक्स्ट्रीम लेवलचं आहे, मला काही या मुलाचं कळतच नाही म्हणजे कधी कधी आजारीच पडत नाही, अजिबात आजारी पडत नाही, आणि कधी कधी हा असा इतक्या एक्स्ट्रीम लेवलला आजारी पडतो. त्याबरोबर शौर्य काकीच्या बोलण्यावरती हसतो, काकीसुद्धा हसते. त्याबरोबर लगेचच आता सगळेच जण म्हणतात, चला पण आता बरं वाटतंय ना, हे महत्त्वाचं. मग आता लगेचच काकी काय म्हणते, मला वाटतं आपण शौर्याला आराम करू देऊया, आपण सगळ्यांनी इथून जाऊया. मग सगळ्यांनाच काकीची गोष्ट पटते. मग आता विजया जाताना आईसाहेबांना म्हणते, आईसाहेब सॉरी, त्या तुम्हाला थोडं जास्त बोलून गेले, मला तुम्हाला एवढं बोलायला नको होतं, खरंच सॉरी. त्याबरोबर आईसाहेब म्हणतात, आता सध्या तो विषय नको विजया, माझ्या मनात काहीही नाही आहे, मला फक्त शौर्याची काळजी वाटते बास. त्याबरोबर पुढे विजया म्हणते, आईसाहेब म्हणतात, आपण बोलू हवं तर नंतर या विषयावर. मग विजया तिकडनं ठीक आहे, जशी तुमची मर्जी असं म्हणून निघून जाते. आता विजया तिकडनं गेल्यावर लगेचच शौर्य आजीला विचारतो, काय झालं, काय म्हणाली तुला आई आजी? त्याबरोबर आजी म्हणते, जाऊ देत रे ते सगळं शौर्य, ते सगळं आता महत्त्वाचं नाही आहे, माझ्यासाठी आता सगळ्यात महत्त्वाचा आहेस तो तू आहेस, मला तुला डोळे भरून बघू देत रे बाळा. आणि मग आजी शौर्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागते. तर दुसऱ्या बाजूला आता हर्षवर्धनच्या मागोमाग इकडे दिव्या आलेली असते. हर्षवर्धन दिव्याला म्हणत असतो, काय आहे तुझं माझ्या मागे मागे, कशाला आलीस माझ्या मागे, वेडी बिडी झाली आहेस का तू, मूर्ख आहेस का? त्याबरोबर लगेचच हर्षवर्धन हा म्हणू लागतो, काय काम आहे? त्यावरती म्हणते, अहो बाबा ते मला पद्मा. त्यावर मग ते म्हणतात, तू पद्मा गावी गेली आहे का, हे कन्फर्म केलंस का? त्यावरती म्हणते, बाबा अहो. त्यावर मग हर्षवर्धन म्हणतो, नाही केलंस, बरोबर ना? अगं कुठलंही काम करताना आधी त्याचा फॉलोअप नेहमी घ्यायचा असतो, काम असं अर्धवट कसं सोडतेस तू, नाहीतर कुठल्याही वेळी डाव आपल्यावर पलटू शकतो, याचीसुद्धा काळजी घ्यावी लागते, समजलं का? त्यावर मग ती म्हणते, बाबा डाव पलटलाय. त्यावर हे ऐकून हर्षवर्धन म्हणतो, काय डाव पलटलाय म्हणजे? त्यावर मग आता लगेचच दिव्या सांगू लागते, बाबा मी पद्माच्या घरी काल तिला पैसे देण्यासाठी गेले होते, त्यावेळी पद्माने मला सांगितलं की तिला आपल्याकडनं पैसे नको आहेत, आणि उलट जे पैसे तुम्ही तिला दिले होते ते सुद्धा तिने मला परत केले. ती म्हणाली हे पैसे वगैरे ठीक आहे, पण. त्यावर मग हर्षवर्धन म्हणतो, पण काय, बोल, काय अड घातली तिने तुला? त्याबरोबर मग दिव्या म्हणते, बाबा हाऊ ग्रेट, इट्स अमेझिंग, तुम्हाला कसं कळलं पद्माने मला काहीतरी अड घातली ते? वाव बाबा, खरंच तुम्ही केवढे हुशार आहात, किती इंटेलिजंट आहात, पण तुम्हाला कसं कळलं नेमकं की पद्माने मला काय अड घातली ते? आता हर्षवर्धन हा तिला म्हणू लागतो, ते सगळं सोड, मी जेवढं विचारतोय तेवढ्या प्रश्नाचं उत्तर दे, पद्माने काय अड घातली तुला, काय बोलली ती? त्याबरोबर मग आता दिव्या म्हणते, हो सांगते ना बाबा. आणि मग लगेचच ती आता सांगू लागते, तर बाबा काल जेव्हा मी पद्माला पैसे द्यायला गेले होते तेव्हा मला पद्माने सांगितलं की तिला आपल्याकडून पैसे वगैरे ते सगळं तर ठीकच आहे, पण त्याआधी तुम्ही जाऊन तिची माफी मागायची, त्यांनी येऊन माझी माफी मागितली पाहिजे, स्वतः कबूल केलं पाहिजे की ते मला पैसे देत आहेत आणि म्हणून मी गावी जायचं, आणि मी आता गावी गेल्यानंतरसुद्धा मला काहीही त्रास वगैरे होणार नाही, मी अगदी व्यवस्थित राहू शकते, आरामात जगू शकते, हे सगळं त्यांनी बोलायचं असं म्हणाली. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, काय ती पद्मा असं म्हणाली? त्या पद्माने एवढी चढ घातली तुझ्यासमोर? त्याबरोबर दिव्या म्हणते, हो, आणि बाबा तुम्हाला माहिती आहे का, ती असंही म्हणाली की जर मी ऑफिसला यावं असं वाटत असेल तुम्हा लोकांना तर मला सांगा, मी ऑफिसला यायलासुद्धा तयार आहे, म्हणजे ती आपल्या ऑफिसमध्ये येऊनसुद्धा तुमच्याजवळ बोलू शकते. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, नाही नको, ऑफिसमध्ये नको, ऑफिसमध्ये हा सर्व विषयच नको, काय करायचं आहे कसं करायचं आहे ते सगळं मी बघतो, तू या गोष्टींवरती आता फार लक्ष देऊ नकोस, जा तू.
त्याबरोबर हे ऐकून दिव्या म्हणते, बाबा पण मग आता तुम्ही काय करणार? हर्षवर्धन म्हणतो, ते मी बघून घेईन, तू निघ. आणि मग तो तिला तिकडनं हकलवतो. तर दुसऱ्या बाजूला शौर्य हा आजीला म्हणत असतो, आजी तुला माहिती आहे का, मला असं वाटलं की ऊर्जाच मला भेटायला आली आहे आणि म्हणून अचानक माझा स्ट्रेस कमी झाला आणि आपोआप मला बरं वाटू लागलं. त्यावर मग आजी म्हणते, अरे मग ऊर्जा तुला भेटायला आलीच होती. शौर्य म्हणतो, काय ऊर्जा आली होती? आजी खरंच ऊर्जा आली होती? त्यावर आजी म्हणते, प्रेमातली ताकद किती श्रेष्ठ असते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. शौर्य म्हणतो, म्हणजे आजी? त्यावर आजी म्हणते, पंचमीला ऊर्जाने गाणं गायलं होतं जे तू रेकॉर्ड करून तुझ्या फोनमध्ये ठेवलं होतंस, तेच गाणं मी तुझ्या कानाजवळ वाजवलं. ऊर्जाचा आवाज तुझ्या कानावरती पडताच आपोआप तुला शुद्ध आली आणि तू मोठ्याने ऊर्जाचं नाव घेतलंस आणि मग तुला जाग आली बाळा. त्यावर हे ऐकून शौर्याला सुद्धा आनंद वाटतो. शौर्य म्हणतो, खरंच आजी? त्यावर आजी म्हणते, हो. तुला माहिती आहे शौर्य, मला काल इतकं बरं वाटलं तुला शुद्ध आल्यावर. शौर्य, बाळा इतकं प्रेम करतोस तू ऊर्जावर? त्याबरोबर शौर्य म्हणतो, हो आजी, मी खूप प्रेम करतो तिच्यावर, खूप म्हणजे खूप. माझं खूप प्रेम आहे तिच्यावर, इतकं की मी सांगू नाही शकत. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता दिव्या ही घरी आलेली असते. आता पूर्वा ही दिव्याला सांगते, दिव्या हे बघ, तू इथे नको थांबूस, तू इकडनं ताबडतोब निघून जा. जर तुला ऊर्जाने इकडे पाहिलं ना तर तिला खूप त्रास होईल, तिला राग येईल, अनावर होईल तिला तिचा राग. त्यावर दिव्या विचारते, पण का, असं काय झालं आहे? त्यावर चुकून आता पूर्वाच्या तोंडातून जातं, अगं शौर्य. त्याबरोबर दिव्या म्हणते, शौर्याचं काय आई, शौर्याचं काय? पण आता पूर्वा शांत राहणं पसंत करते. तर दुसऱ्या बाजूला आता ऊर्जाने स्वतः शौर्याला कॉल केलेला असतो. शौर्य खूप खुश होतो. शौर्य म्हणतो, ऊर्जा तू मला फोन केला आहेस, या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही आहे, खरंच तू मला फोन केला आहेस? ऊर्जा म्हणते, हो शौर्य, मला तुला भेटायचं आहे, माझं महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे, असं आता ती पैसे हातात धरून म्हणत असते. शौर्याला वाटत असतं की ऊर्जाला त्याला फक्त भेटायचं. शौर्य म्हणतो, चालेल चालेल ऊर्जा, मी येईन तुला भेटायला. शौर्य खूप आनंदात असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला वचन दिले तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.